महाराष्ट्रात भोंदूबाबांच्या कृत्यामुळे संतापाची लाट उसळली असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नांदेड शहरात एका मठातील महाराजांवरच बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। लग्नाचे आमिष दाखवत एका 46 वर्षीय महिलेला वारंवार लैंगिक अत्याचाराला बळी पाडल्याचा आरोप या महाराजांवर आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा धार्मिक ठिकाणांच्या आड चालणाऱ्या गैरप्रकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतापजनक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार 39 वर्षीय महाराजने एका 46 वर्षीय महिलेला तुझ्याशी लग्न करतो असे आमिष दाखवले आणि या विश्वासाचा गैरफायदा घेत जुलै 2025 पासून आरोपीने महिलेवर 3 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। पीडित महिलेला दीर्घकाळ फसवणूक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला। अखेर तिने धाडस करून भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी महाराजाला अटक केली आहे। दरम्यान राज्यात आधीच भोंदूबाबा कॅप्टन खरात प्रकरण गाजत असताना ही दुसरी घटना समोर आल्याने समाजात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले। धार्मिक विश्वासाचा गैरवापर करून महिलांचे शोषण करणाऱ्या अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे। काल एक गुन्हा दाखल आपल्या पोलीस स्टेशनमध्ये अत्याचाराचा काय नेमका प्रकार आहे? काल दिनांक 21 मार्च रोजी एक 47 वर्षीय महिला जी इतवारा भागातील एका मठामध्ये दर्शनासाठी जात होती आणि तिच्यासोबत तेथील एका 40 वर्षीय महाराजाने तिच्यासोबत संपर्क तयार केला आणि त्या संपर्कातून तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून तिच्या घरी येऊन 1 वेळा व इतर 2 वेळा असे म्हणून 3 वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला म्हणून सदर महिलेने काल रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा क्रमांक 157/26 कलम 69 351/2 BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास चालू आहे। आरोपी ताब्यात घेतलेला आहे, तपास चालू आहे। सर, ती महिलेनं असं उल्लेख केला की तिने गुरु मानलं होतं त्या महाराजांना वगैरे, असं काय आहे? हां, तिने त्यांना गुरु मानलं म्हणून त्यांच्या संपर्कात होती। धन्यवाद। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समाजात जागरूकतेची गरज अधोरेखित झाली आहे। भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकण्यापासून सावध राहणे आणि अशा प्रकारांविरोधात आवाज उठवणे अत्यंत गरजेचे आहे।